टनेलचं काम जे आहे मुंबईकडे जाणारं हे 31 जानेवारीपर्यंत कंप्लीट होईल आणि त्याचं उद्घाटन लवकरच आम्ही करू. 11 किलोमीटर लोकांना या ट्रॅफिकमधून मोठा दिलासा मिळेल आणि दुसरा टनेल जो आहे तो मे पर्यंत कंप्लीट होईल. परंतु हा आपण 31 जानेवारीला कंप्लीट करतोय आणि त्यासाठी सर्व तयारी झालेली आहे. पूर्णपणे या मुंबईतली जी इथली ट्रॅफिक जी आहे 11 किलोमीटरची ती कमी होईल आणि लोकांना मोठा दिलासा मिळेल. हा टनेल जो आहे अतिशय ॲडव्हान्स सिस्टीमचा आहे. आतमध्ये धूर झाला, आग लागली तर हे सगळं सकार्डो एक सिस्टीम लावलेली आहे. त्यामध्ये हे धूर आणि हे सगळं शक करून बाहेर फेकण्याची ती ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे. त्यामुळे नागरिकांना कुठलाही त्रास होणार नाही आणि ह्या टनेलची साईज पण आहे. हे देशामधली सगळ्यात मोठी ही टनेलची साईज आहे आणि त्यामुळे लोकांना फार मोठा दिलासा या टनेलमुळे मिळेल. नाही, लोकार्पण आता ते आपण ठरवू. पहिलं तर आता हे MTHLचं 12 तारखेला टनेलचं MTHLचं उद्घाटन आहे. ते झाल्यानंतर हा 31 जानेवारीला हा टनेल ओपन होणार आहे. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीतून लोकांना दिलासा मिळेल. नक्की हा टनेल मुंबईकरांसाठी फायद्याचा आहे. ये 31 जनवरी तक ये जो मरीन ड्राइव से वर्ली सी फेज तक का जो फेज है वो कंप्लीट हो जाएगा. एक तरफा मुंबई में जाने वाला 11 किलोमीटर. इससे लोगों को बहुत राहत. इधर शाम को अपन देखते हैं पीक आवर सुबह और शाम बहुत ट्रैफिक होती है और ट्रैफिक में लोगों को रिलीफ मिलेगा. ये बहुत एडवांस तरीके से बनाया गया टनेल है. सकार्डो सिस्टम यहाँ इम्प्लीमेंट की गई है. इसके वजह से समझो कभी आगजनी हुई, जहाँ पर धुआं हो गया तो उसको उसका सक्शन करके उसको बाहर फेंकने का ये सिस्टम है लोगों को, ताकि तकलीफ ना हो, ऐसी सिस्टम है. और ये टनेल जो है ये देश में सबसे बड़ा टनेल है. इसकी साइज जो है और ये 31 जनवरी तक कंप्लीट हो जाएगा. उसके बाद तुरंत लोकार्पित किया जाएगा और ये मुंबई वासियों के लिए बहुत आराम. इसमें टोल वाल नहीं है. सर पूरा फेज 1 शुरू किया जाएगा. फेज 1 शुरू, फेज 2 जो है मई तक कंप्लीट हो जाएगा और उसके बाद तो आगे का काम चालू है. वो भी काम आगे चलता रहेगा वर्सोवा तक. और ये मुंबई से पूरा ये जो कोस्टल रोड है ये कंप्लीट होने के बाद ये मुंबई की ट्रैफिक जो है पूरी तरह स्मूथ हो जाएगी. सर कोस्टल रोडला डीप क्लीन ड्राइव जो लिया है उसके वजह से बहुत ही मराठी डीप क्लीन ड्राइव सुरू झाल्यापासून आपण पाहतोय की पूर्णपणे रस्त्यावरचा कचरा, रॅबिट, माती पूर्ण स्क्रबिंग केली जाते ब्रशने आणि त्यानंतर रस्ते पूर्णपणे पाण्याने धुतले जातात. यामुळे हे फक्त रस्तेच नाही तर अंतर्गत मेन रोड, अंतर्गत रस्ते, गल्लीबोळ, गटर, नाले आणि त्याचबरोबर पब्लिक टॉयलेट हे सगळं एकाच वेळेस एका ठिकाणी मोठी मॅनपॉवर मशिनरी मोबिलाइज करून हे केलं जातं. त्यामुळे जे एअर क्वालिटी इंडेक्स जो आहे तो खाली आलेला आहे. आज जर आपण पाहिलं तर पवईमध्ये 80 आहे, इकडे बोरिवलीमध्ये 90 आहे, 100 पेक्षा खाली आहे. फक्त तिकडे थोडा BKC आणि बांद्र्यामध्ये थोडा वरती आहे आणि तो पण आम्ही लवकर खाली आणू. उसको भी ये डीप क्लीन ड्राइव ये पोल्यूशन को सोल्यूशन है और निश्चित रूप से ये सोल्यूशन हम लोग पूरे मुंबई का निकालेंगे. मुंबई का पोल्यूशन पूरी तरह कम करेंगे. लोगों को जो आरामदेह सुविधा जो चाहिए वो पूरी तरह देने का काम कारपोरेशन और राज्य सरकार के माध्यम से हो रहा है. बहुत ही अच्छी तरह से लोग भी इसमें पार्टिसिपेट कर रहे हैं, NGO भी पार्टिसिपेट कर रहे हैं, यहाँ पर स्कूल के कॉलेज के स्टूडेंट भी पार्टिसिपेट कर रहे हैं. ये अभी सिर्फ मुंबई कारपोरेशन या मुख्यमंत्री या सरकार का अभियान नहीं है, ये पूरे लोगों का अभियान है. ये लोग जो कहते हैं बहुत बड़ी अवेयरनेस इस लोगों में आई है और लोक चळवळ ही होईल आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये याचं आम्ही आता
मुंबई नंतर ठाणे, मीरा भाईंदर, कल्याण, डोंबिवली, भिवंडी असं एक एक शहर पुढे जाऊन पूर्ण महाराष्ट्रामध्ये जसं हा डीप क्लीन ड्राईव्हच्या माध्यमातून पूर्ण प्रदूषण कमी करणे, स्वच्छ शहर, सुंदर शहर, क्लीन सिटी, ग्रीन सिटी आणि सुंदर शहर अशा प्रकारचं आपण आपलं नियोजन आहे. जसं आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी स्वच्छ भारत अभियान चालू केलं अशाच प्रकारचं हे अभियान आपण सुरू केलेलं आहे. कारण त्यावेळेस आता देखील लोक विरोधी पक्ष याच्यावर काही बोलत असतील, बोलतायत, पण तेव्हाही बोलत होते फोटो सेशन. पण हे स्वच्छता हे फोटो सेशन नाही, हे बिलकुल स्वच्छता मिशन आहे आणि म्हणून याच्यामध्ये सगळ्यांची इन्व्हॉल्वमेंट आहे. टोल लागणार आहे का मराठीमध्ये? कुठल्या हे जर टोल नाही आहे, याला टोल नाही हे मी सांगतो या ठिकाणी. आणि दुसरी गोष्ट, तो पण जो आता MTHLचा आहे 500 रुपये टोल सुचवला होता, पण सरकारने ते 250 रुपये केलेले आहेत. लोकांना मोठा दिलासा दिलेला आहे. त्याच्या जवळपास 600 ते 700 रुपयाची बचत आहे MTHL मध्ये. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.